यवतमाळ शहरातील एका तरुणीनं पूर्वीच्या 2 विवाहांची माहिती लपवून तिसऱ्या युवकासोबत लग्न गाठ बांधली। दरम्यान तिसऱ्या युवकासोबत न नांदता दागिने घेऊन तिने पोबारा केला। ही धक्कादायक घटना पुण्यातील एका युवकासोबत घडली। त्या युवकानं अवधूतवाडी पोलीस ठाणा गाठून तरुणी विरोधात तक्रार दाखल केली। लोहारा परिसरातील एका तरुणीनं 1-2 नव्हे तर तब्बल 3 तरुणांसोबत वेगवेगळ्या तारखेला लग्न केलं। मात्र एकाही युवकासोबत संसार थाटला नाही आणि शेवटी पुण्यातील एका तरुणानं फसवणुकीची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली। मुख्य म्हणजे तिच्या नातेवाईकांनीच तिच्या 2ही लग्नांची माहिती तिसऱ्या पतीला दिली। यापूर्वी तिनं 4 मार्च 2010 रोजी एका तरुणासोबत विवाह केला। काही महिने सुखी संसार चालू असताना कायदेशीर घटस्फोट न घेता 21 नोव्हेंबर 2011 रोजी दुसरा विवाह केला। त्याच्यासोबतही संसार न करता 60,000 रुपयांच्या मोबदल्यात दुसऱ्या पतीसोबत घटस्फोट घेतला आणि पुण्यातील तिसऱ्या युवकासोबत 30 एप्रिल 2016 रोजी विवाह केला। लग्नाच्या वेळी त्या तरुणानं तिला काही दागिने दिले। मात्र काही महिन्यांच्या संसारानंतर ती माहेरी आली आणि यावेळी तिने ते सोन्याचे दागिनेही परत आणले। दरम्यान काही महिन्यांनी तिने एका मुलाला जन्म दिला। यावेळी ती लोहारा येथील तिच्या माहेरीच राहत होती। दरम्यान तिच्या तिसऱ्या पतीनं तिला वारंवार परत येण्याची विनंती केली, मात्र तिने त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं आणि यामुळे अखेर थेट त्यानं 2019 मध्ये अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि यामुळे त्यानं थेट तिच्या विरोधात 2019 मध्ये तक्रार दाखल केली। सध्या या प्रकरणी पिंपरी चिंचवड येथील मोरवाडी न्यायालयात प्रकरण सुरू आहे। या दरम्यान देखील ती पतीकडे जाण्यास तयार नाही। यामुळे तिच्या तिसऱ्या पतीनं आता आधीच्या 2 लग्नांची लपवून ठेवलेली माहिती तसंच दागिने घेऊन गेल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे।